धाराशिव जिल्ह्यातील 5 शाळांना, ज्या प्रायमरी शाळा आहेत, ज्या प्राथमिक शाळा आहेत, त्या शाळांना शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आलेत। आणि आपण एका अशाच विद्यार्थ्याच्या घरी आलेलो आहोत नळदुर्ग येथील। की काय विद्यार्थ्याचं तुझं काय नुकसान होतंय मला सांग, तुझं नाव सांग अगोदर। माझे नाव देवेश वैजनाथ चिंचोले। मी इयत्ता 6व्या वर्गात शिकत आहे। कुठल्या शाळेत शिकतोस? मी लोटस पोद्दार लर्न स्कूल नळदुर्ग शाळेत शिकतो। काय किती दिवस झालं तू शाळेत गेलेलं नाही? काय झालं? 10 दिवस झालं। हो, काय सांगितलं तुला? मला असं सांगितलंय की डॉक्युमेंटमुळे शाळा बंद आहे। तू अभ्यास बुडतोय? नुकसान होतंय? नाही। काय काय सांगाल आता? हे जे विद्यार्थी आहेत ते शाळेमध्ये जात नाहीत, पोरगा घरी आहे, 10 दिवस झालं, आपण शिक्षण याचं नुकसान होतंय शाळेत? हो, नुकसान होतंच। मग शाळा लवकरात लवकर चालू झाली पाहिजे हीच अपेक्षा आहे आमची। तरी शाळेतून आम्हाला रोजच्या रोज त्याला अभ्यास मिळतोयच, पण घरी बसून आणि शाळेत गेल्यानंतर जे शिकवलं जातं तो फरक वेगळाच असतोय। आणि लवकरात लवकर शाळा सुरू व्हावी हीच अपेक्षा आम्हा पालक लोकांची। काय सांगशील, 10 दिवसापासून घरी, अजून किती दिवस घरी राहणार आहेस? अजून नाही, उद्यापासून शाळा चालू आहे। चालू होणार आहे? हो। कोणी सांगितलं? प्रिन्सिपल मॅमने आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला आहे की ट्यूसडेपासून शाळा चालू आहे। कोणत्या वर्गात आहेस? मी 6वी। 6वीच्या? हो। नक्कीच आपण जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यातल्या ज्या 5 शाळा आहेत त्या शाळांना जर शाळा चालू ठेवल्या, म्हणजे कागदपत्रांची पूर्तता करेपर्यंत किंवा मान्यता मिळेपर्यंत जर तुम्ही शाळा चालू ठेवल्या तर 10,000 रुपयांचा प्रति दिवसाचा दंड सरकारकडून आकारण्यात येणार आहे किंवा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आकारण्यात येणार आहे। त्यामुळे या 5 शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले। त्यामुळे निश्चितपणे या विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास बुडतोय, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। त्यामुळे या शाळा सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, नळदुर्ग, धाराशिव।